नमस्कार, मी प्राची मराठे. पुणे दर्पण न्यूजमध्ये सर्वांचं स्वागत. सर्वप्रथम एक नजर हेडलाईन्सवर. पुण्यातील निर्बंधांबाबत विभागीय आयुक्त सौरव राव यांनी दिली माहिती. कोरोनाबाबतचे नियम न पाळणाऱ्यांवर कठोर कारवाईचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले आदेश. ठाकरे सरकार एक नंबरचं लबाड सरकार. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची ठाकरे सरकारवर टीका. आणि सरकारनं तुझं माझं करण्यापेक्षा मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवावा, खासदार छत्रपती संभाजीराजे यांची मागणी. राज्यात कोरोना रुग्णसंख्या वाढत असून अनेक जिल्ह्यांमध्ये निर्बंध लागू करण्यात आले आहेत. महाराष्ट्रात हॉटस्पॉट ठरणाऱ्या प्रमुख जिल्ह्यांमध्ये पुण्याचाही समावेश आहे. त्यामुळे पुण्यातही नव्याने निर्बंध लागू केले जाणार का, याबाबत चर्चा सुरू होती. पुण्यातील कोरोना स्थितीचा आढावा घेण्यासाठी उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री अजित पवार पुण्यात पोहोचले होते. अजित पवारांसोबत झालेल्या बैठकीनंतर सौरभ राव यांनी पत्रकार परिषद घेत महत्त्वाची माहिती दिली आहे. नवीन निर्बंध फारसे काही नाही आहेत. आज पालकमंत्री महोदयाने सगळी गोष्टीचा डिटेल आढावा घेतला आणि जे निर्णय घेण्यात आलेले आहेत मी याच्या आधी आपल्याला वाचून दाखवला. फटाफट पुन्हा एकदा आपल्याला सांगतो. शाळा, कॉलेजेस आणि स्कूल्स 31 मार्चपर्यंत बंद असतील. मात्र 10वी आणि 12वीचे जे स्टुडंट्स आहेत त्यांना त्रास होऊ नये म्हणून त्यांना रिलॅक्सेशन यामध्ये असणार आहेत. रात्री 11 वाजलेपासून सकाळी 6 वाजेपर्यंत संचारबंदी असणार आहे आणि एसेन्शियल ॲक्टिव्हिटीसाठी जे लोक बाहेर पडतात त्यांच्यावर निर्बंध असणार नाही. जसे न्यूजपेपरचे वेंडर्स आहेत, दूधचे वेंडर्स आहेत, मेडिसिनवाले लोक आहेत. रेस्टॉरंट्स आणि हॉटेल्स हे रात्री 10 वाजता बंद होतील. मात्र 10 वाजेपर्यंत जेव्हा ते कार्यरत असतात तेव्हासुद्धा ते 50% क्षमतेनेच ग्राहकांना सेवा देऊ शकतात. प्रत्येक रेस्टॉरंट आणि बार याच्यासाठी हा मॅन्डेटरी असणार आहे की त्यांनी हॉटेलच्या बाहेर एक तक्ता लावायचा आणि त्यामध्ये एकूण आसन क्षमता आणि त्यापैकी ऑक्युपाईड आसनांची संख्या हे डायनॅमिक पद्धतीने ते त्याच्यावर रिफ्लेक्ट करतील. रात्री 10 नंतर हॉटेल्स आणि रेस्टॉरंट्सला होम डिलिव्हरीसाठी एक तासाभराची मुभा राहणार. 10 ते 11 होम डिलिव्हरी अलाऊ असणार आहे. मात्र त्या दरम्यान रेस्टॉरंटमध्ये बसून जेवण करता येत नाही. मॅरेजेस तसेच जे धार्मिक कार्यक्रम असतात तसेच जे अंत्यविधीशी संबंधित सगळे कार्यक्रम आहेत, दहन कार्यक्रम, दफन कार्यक्रम, दशक्रियाविधी, या कुठल्याही कार्यक्रमात 50पेक्षा जास्त लोक हे सहभागी होऊ शकत नाही. आणि मॅरेजेस आणि इतर इव्हेंटसाठी जेव्हा पोलिसांची परवानगी लागेल तेव्हा जे जागा ओनर आहे त्यांच्यावर जे जबाबदेही देण्यात आलेली त्याला अजून कडक करण्यात येईल. यामध्ये जर व्हायलेशन झाले तर व्हायलेटर्स यांच्याविरुद्ध FIR करणे आणि तसेच जागा मालकांची जागा सील करणे, त्यांचा लायसन्स रद्द करणे इतपत कारवाई करण्यात येईल. मॉल्स आणि सिनेमा हॉल आणि तसेच जे नॉन एसेन्शियल मार्केट आहे हा सगळा रात्री 10 वाजता बंद होईल. सोसायटीज जे आहेत खाजगी त्यामधले जे क्लब हाऊसेस आहेत ते सुद्धा पुढील आदेश होईपर्यंत बंद असणार आहेत. आणि मात्र आता MPSCची परीक्षा असल्यामुळे MPSC आणि UPSC से जे कोचिंग सेंटर्स आहेत आणि तसेच लायब्ररीज आहेत ते 50% क्षमतेने कार्यरत राहू शकतात. कारवाई मोठ्या प्रमाणावर होत आहे पोलिसांमार्फतही आणि थोडासा हे विषय सगळे संवेदनशील असतात. एखादा मॅरेज फंक्शनमध्ये पोलिसांची एंट्री पोलिसांनाही तो थोडासा एम्बॅरेसिंग वाटते, जे आयोजक आहेत त्यांनाही वाईट वाटते. परंतु आज पालकमंत्री महोदयाने स्पष्ट सूचना दिली आहे की यासारखे जे परवानगी घेऊन जे काही कार्यक्रम होतात त्यामध्ये कुठलाही नियमभंग होत असेल तर अत्यंत कडक भूमिका घेऊन त्यांच्या विरुद्ध दंडात्मक कारवाई करायची आहे. येस शाळा, कॉलेजेस, स्कूल, विद्यालय सगळी गोष्टी होय आज रात्रीपासून सुरू करणार. हॉटेल्सचा लिमिट पुन्हा एकदा सांगतो. हॉटेल्स जे आहे ते रात्री 10 वाजेपर्यंत कार्यरत असू शकतात. मात्र 10 वाजेपर्यंत सुद्धा ते फक्त 50% क्षमतानेच कार्यरत असू शकतात. 10 ते 11 एक तासाभरासाठी ॲपची मदतीने किंवा हॉटेलचे स्टाफची मदतीने ते होम डिलिव्हरी करू शकतात पार्सलच्या, फूड पार्सलचं. येस, जेव्हा आपण सामाजिक म्हणतो त्यामध्ये लग्न, साखरपुडा, डेथचे रिलेटेड रिच्युअल्स किंवा सोशल गॅदरिंग किंवा पॉलिटिकल गॅदरिंग हे सगळी गोष्टी आहेत. तर कुठल्याही प्रकारची गॅदरिंगसाठी 50ची मर्यादा असणार आहे.
खासदाराच्या मुलाचं लग्न झालं तिथं प्रचंड गर्दी झाली होती. आणि त्याच्यानंतर काय झालं? काय झालं, गुन्हा दाखल झाला, पण तो- पुढे काहीच होत नाही. नाही ऐकून घ्या, म्हणूनच आपली आवश्यकता आहे की कारण काय आहे की हा लोकांना आम्ही अपील करत आहोत. पुढच्या दिवशी लग्नात उल्लंघन झाला, पोलिसांनी त्याच्यानंतर त्यांच्या हातात जे आहे ते केला, अर्थात FIR गुन्हा दाखल केला, राईट. सो म्हणूनच आम्ही वारंवार अपील करत आहेत की कोरोना जे प्रतिबंधक उपाययोजना आहे याचं सर्वात महत्त्वपूर्ण कणा आहे कोविड अप्रोप्रिएट बिहेवियर. हे सगळे जे प्रतिबंध आहे याचा हेतू फक्त आणि फक्त याची खात्री करणे आहे की कोविड अप्रोप्रिएट बिहेवियर झाला पाहिजे. आणि जेव्हा रेस्टॉरंटमध्ये लोक बसतात 2 तास 3 तास गप्पा गोष्टी करत असतात, तो दॅट बिहेवियर इज नॉट कोविड अप्रोप्रिएट बिहेवियर. सो असा हे सांगण्याच्या तात्पर्य वारंवार हे सारखा जे पालकमंत्री महोदय मीटिंग घेतात किंवा जनतेला पोहोचण्याचा प्रयत्न करतात, त्याचा हेतू एकच आहे की जनतेमध्ये या गोष्टीबद्दल जागृती आली पाहिजे आणि स्वतःची जबाबदारी घेतली पाहिजे. सार्वजनिक वाहतुकीवर जे सध्या जे नियंत्रण होता, निर्बंध होता, अर्थात ते 50% क्षमतेने चालू होते तेवढाच आहे. निश्चितरित्या पोलीस सक्रिय भूमिका यामध्ये घेणार आहेत. आज दोन्ही पोलीस आयुक्त होते, IG होते, लोकल SP होते आणि त्यांना पालकमंत्री महोदयाने स्पष्ट सूचना दिली आहे की पोलिसांचा प्रेझेन्स वाढला पाहिजे. संध्याकाळी गार्डन्स बंद राहणार आहे, सकाळच्या सत्रामध्ये हे गार्डन सुरू राहतील. याच्यामध्ये उद्देश एवढाच आहे की जे मॉर्निंग वॉकर्स आहेत आणि जे सकाळी जे व्यायाम करतात, बरेचदा असं दिसण्यात येतं की संध्याकाळी मोस्ट ऑफ द ॲक्टिव्हिटीज जे गार्डनला असतात ते स्पोर्ट्स रिलेटेड असतात किंवा मुले खेळतात किंवा अशा प्रकारची असतात. पण जे सकाळचे मॉर्निंग वॉकर्स आहेत, सकाळी 6ला 7ला ते व्यायामाच्या दृष्टीने येतात, त्या सकाळी गार्डन सुरू राहतील पण संध्याकाळी गार्डन्स बंद राहणार आहेत. वॅक्सिनेशनबद्दल खूप डिटेल विचार झालेला आहे आणि जसं मी ऑलरेडी सांगितलं आपल्याला की एक आकडाच मांडण्यात आला आहे की 18 वर्षपेक्षा जास्त वयाचे पुणेसारखे सिटीमध्ये जिथे पॉझिटिव्हिटीचं प्रमाण जास्त आहे, जिथे ॲक्टिव्ह केसेसची संख्या जास्त आहे, जर एक अपवादात्मक धोरण तयार होऊ शकला आणि आम्हाला मुभा मिळाली तर निश्चितरित्या परिस्थिती कंट्रोलमध्ये आणण्यामध्ये आपल्याला रिलीफ मिळेल. वॅक्सिनेशनचं प्रमाण वाढलं आहे. 16 जानेवारीला पुण्यामध्ये एकूण 31 वॅक्सिन सेंटर्स होते, जे आता 10 मार्चला लेस दॅन 2 मंथ्समध्ये ते 7 पटने वाढून 208 सेंटर्स सध्या झालेले आहेत. जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या वाढत आहे. कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी वेळीच दक्षता घेतली पाहिजे. त्यासाठी नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन करत कोरोना संसर्गाबाबतचे दक्षता नियम न पाळणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे स्पष्ट निर्देश उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी आज दिले. विधान भवनाच्या सभागृहात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी व वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांसोबत कोरोना परिस्थिती उपाययोजनांबाबत आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी ते बोलत होते. यावेळी सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री दत्तात्रय भरणे, खासदार गिरीश बापट, खासदार श्रीरंग बारणे, पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ, पिंपरी चिंचवडच्या महापौर उषा उर्फ माई ढोरे, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा निर्मला पानसरे, आमदार चंद्रकांत पाटील, आमदार मुक्ता टिळक, आमदार माधुरी मिसाळ, आमदार सुनील टिंगरे, आमदार सिद्धार्थ शिरोळे यांच्यासह जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी तसेच विभागीय आयुक्त सौरवराव, यशदाचे महासंचालक S चोक्कलिंगम, पुणे महापालिका आयुक्त विक्रम कुमार, पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्त राजेश पाटील, जिल्हाधिकारी डॉक्टर राजेश देशमुख, पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉक्टर अभिनव देशमुख, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, आरोग्य विभागाचे निवृत्त महासंचालक डॉक्टर सुभाष साळुंके, डॉक्टर प्रदीप आवटे आदींसह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. कोरोना विषाणूची सद्यस्थिती व प्रशासनाच्या वतीने करण्यात येणाऱ्या उपाययोजनांबाबत तसेच लसीकरणाबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बैठकीत माहिती घेतली. त्याचबरोबर आवश्यक उपाययोजना सुचवून त्यांनी तात्काळ कारवाई करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या. उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, जिल्ह्यात बाधितांची संख्या वाढत आहे. अनेक ठिकाणी नागरिक अद्यापही पुरेशी काळजी घेत नसल्याच्या तक्रारी येत आहेत. बाधितांची साखळी तोडण्यासाठी निर्बंधांचे काटेकोर पालन होणे आवश्यक आहे. प्रयोगशाळांमध्ये पूर्ण क्षमतेचा वापर करून चाचण्या वाढवा. आरोग्य कर्मचाऱ्यांमार्फत गृहभेटींद्वारे सर्वेक्षण करा, अशा सूचना त्यांनी दिल्या. महाराष्ट्रातल्या जनतेला आणि विशेषतः पुणेकरांना पण आग्रहाची विनंती आहे की आपण हे सगळं आता जे वाढतंय कोरोनाचं संकट ते आपण सगळ्यांनी गांभीर्याने घेतलं पाहिजे. जास्तीत जास्त वॅक्सिनेशन कसं करता येईल ह्याबद्दलचा प्रयत्न आम्ही आमच्या पातळीवर करतोय. कारण शेवटी केंद्राचे जे आदेश असतात त्या आदेशाचं पालन त्या ठिकाणी करावं लागतं. केंद्राने आम्ही आता मोठ्या प्रमाणावर सुरुवातीच्या काळामध्ये फक्त
31 केंद्र होती, ती जवळपास आता 200च्या पुढं आम्ही नेलेली आहेत. म्हणजे वॅक्सिन करणारी केंद्र मी सांगतो, एका केंद्रामध्ये 100 ते 110 पर्यंत नागरिकांना आपण वॅक्सिन करू शकतो. आणि ह्या प्रकारचं काम पुण्यामध्ये चाललेलं आहे. परंतु काही बाबतीमध्ये कठोर निर्णय नाईलाजास्तव नियमाचं पालन काही जण करत नसल्यामुळं आपल्याला घ्यावे लागलेले आहेत. आता जे निर्णय झाले तिथं सर्वांनी एकमताने ते निर्णय घेतलेले आहेत. रात्री 10 ते सकाळी 6 पर्यंत आपण संचारबंदी त्या ठिकाणी चालू ठेवलेली, अत्यावश्यक सेवा सोडून. ज्ञानभास्कर एज्युकेशन सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड, सदाशिवपेठ, पुणे. जेईई, सीईटी आणि नीट साठी विशेष मार्गदर्शन, 100% यशाची खात्री, उपयुक्त ऑनलाईन टेस्ट सिरीज, सोयीनुसार बॅचेस. संपर्क www.ज्ञानभास्कर.com आणि 9422319401 किंवा 9422033933 वर. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी हे एक नंबरचं लबाड सरकार असल्याची टीका करत ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे. या सरकारमध्ये बेबंदशाही चालू आहे. त्याचंच उदाहरण म्हणजे प्रत्येक मंत्री सतत वेगवेगळी भूमिका मांडताना दिसतोय. यातून या सरकारमधील मंत्र्यांमध्ये कोणत्याही प्रकारचा ताळमेळ दिसून येत नाही. सरकारमधील प्रत्येक घटक वेगळी भूमिका मांडतो. हे एक नंबर लबाड सरकार आहे असं ते म्हणाले आहेत. ते पुण्यात पत्रकारांशी बोलत होते. नाही, ह्या सरकारमध्ये बेबंदशाही चाललेली आहे. एक तर आपापसातलं कोऑर्डिनेशन नाही. एक जण एक म्हणतो, एक जण एक म्हणतो. असं कसं एकाच सरकारमधले वडेट्टीवार वेगळे म्हणतात, मग त्यांच्या सुरात सूर मिसळून पृथ्वीराज चव्हाण बोलतात, त्यांच्या सुरात सूर मिसळून नाना पटोले बोलतात. सगळ्या विषयामध्ये सरकारमधला प्रत्येक घटक हा वेगळी भूमिका मांडतो. वीज बिल विषयामध्ये तेच झालं, शेतकऱ्यांना प्रोत्साहन अनुदान विषयात तेच झालं. आणि काल त्यांनी घोषणा केली की 8 दिवसानंतर पुन्हा मी तारीख देतो. का विद्यार्थ्यांनी विश्वास ठेवा? तुम्ही लबाड सरकार आहात ना. अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी तुम्ही अजितदादांच्या बाबतीत तरी माझी अपेक्षा नव्हती. पहिल्या दिवशी अजितदादांनी घोषित केलं की वीज जोडण्या आम्ही तोडणार नाही, स्थगिती. आणि काय झालं शेवटच्या दिवशी की त्यात तुम्ही पुन्हा स्थगिती उठवली. म्हणजे तुम्ही अधिवेशन काढून घेतलं. तर तुमचं अधिवेशन फेस करण्याची तयारी नाही, खरं बोलण्याची तयारी नाही. एक नंबर लबाड सरकार आहे. नाही, जिथे जिथे अन्याय होईल तिथे BJP जाणार. ते BJP जाणार, त्याच्यात BJPचा कार्यकर्ता हा काही लपत नाही. पॉलिटिक्सायचं का विद्या आहे? छत्रपती शिवाजी महाराजांच्या पावलावर पाऊल ठेवून चालता. शिवाजी महाराजांच्या काळामध्ये कधी मोर्चे नाही निघाले, कधी धरणी नाही धरली गेली, कधी आत्महत्येची धमकी नाही दिली गेली. का तर शिवाजी महाराजांना रयतेच्या मनातलं कळायचं. तुम्हाला कळलं पाहिजे ना की MPSCची परीक्षा पोस्टपोन करून काय उद्रेक होणार आहे. ते तुम्हाला कळणार नाही. तुम्ही उद्रेक होऊ देणार. मुलांना नेतृत्व हवं आहे, BJPने दिलं. यावेळी अधिवेशन वादळी ठरलं. या वादळी अधिवेशनामध्ये चंद्रकांत दादांचा आवाज फारसा ऐकायला मिळाला नाही. म्हणजे अगदी तुम्हाला एका कुठल्या तरी आमदाराने तुम्ही शिवसेनेत या पश्चिम महाराष्ट्राच्या आता म्हटलं. माझी भूमिका नेहमीच कमी तिथे आम्ही अशी असते. यावेळेला 105च्या 105 आमदार, एखादे हरिभाऊ बागडे कोविड इन्फेक्ट होते सोडले तर सगळे असायचे, सगळा वेळ असायचे, सगळ्यांना बोलायचं असायचं. अशा वेळेला माझ्यासारख्याने न बोलले तरी चालतं. आमचा कार्यपद्धतीचा कामाचा नेहमीचा भाग आहे की आम्ही अधूनमधून सगळ्या स्तरावर, आता आमची मंडलशा जनरल कार्यकर्त्यांची प्रशिक्षण सुरू आहे. मग सिटी वाईज सुरू होईल. सिटीमधले 100 लोकांचे, मंडलमध्ये 200-200 जणांचे. त्यामुळे प्रशिक्षण हा आमचा कार्यपद्धतीचा भाग आहे. त्याच्यामध्ये अजितदादांच्या संपर्कात कोणी आहे नाही तर मुद्दा नाही, आणि ते कोणी नाही आहेत हे स्थायी ती लक्षात आलं आणि आमच्या अभ्यास वर्गातही 100% उपस्थित होते. ज्ञानभास्कर एज्युकेशन सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड, सदाशिवपेठ, पुणे. जेईई, सीईटी आणि नीट साठी विशेष मार्गदर्शन, 100% यशाची खात्री, उपयुक्त ऑनलाईन टेस्ट सिरीज, सोयीनुसार बॅचेस. संपर्क www.ज्ञानभास्कर.com आणि 9422319401 किंवा 9422033933 वर. मराठा आरक्षणाच्या संदर्भात सरकारच्या भूमिकेत सुरुवातीपासूनच समन्वय नव्हता. वेळोवेळी सरकारची भूमिका बदलत गेली. काही ठोस नियोजन आहे की नाही हे मला सरकारला विचारायचं आहे, असं संभाजीराजे छत्रपती यांनी आज पत्रकार परिषदेत म्हटलं. यावेळी त्यांनी सरकारने तुझं माझं करण्यापेक्षा मराठा आरक्षण प्रश्न सोडवावा असं देखील बोलून दाखवलं.
छत्रपती संभाजीराजे म्हणाले, मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीचा मुद्दा ऐरणीवर आहे. उच्च न्यायालयाने मराठा समाजाला सामाजिक मागास असं सिद्ध केल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने याला स्थगिती दिली होती. आता 15 ते 25 मार्चला अंतिम सुनावणी होणार आहे. मी काही यावर्षीच आरक्षणाचा मुद्दा घेऊन समोर आलेलो नाही. 2007 पासून मी महाराष्ट्र पिंजून काढला आहे. 2013ला आझाद मैदानात माझ्या नेतृत्वात मोर्चा काढला होता. तेव्हा नारायण राणे समितीने दिलेलं आरक्षण टिकलं नाही. त्यानंतर 2017ला देखील मुंबईत जो महामोर्चा निघाला होता तेव्हा मला व्यासपीठावर जावं लागलं होतं. तेव्हा मोर्चाला काहीतरी गालबोट लागू शकतं म्हणून मला आलेल्या लोकांना परत जाण्यास सांगावं लागलं होतं. पण सरकारच्या भूमिकेत सुरुवातीपासूनच समन्वय नव्हता. वेळोवेळी सरकारची भूमिका बदलत गेली. काही ठोस नियोजन आहे की नाही हे मला सरकारला विचारायचं असल्याचं त्यांनी सांगितलं. तर मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून खासदार उदयनराजे भोसले यांनी देखील काही दिवसांअगोदर आक्रमक पवित्रा घेतल्याचे दिसून आलं होतं. मागील काही दिवसांपासून आरक्षणासंदर्भात विविध नेत्यांच्या भेटी घेत असलेल्या उदयनराजे यांनी ठाकरे सरकारला इशारा दिलेला आहे. मराठा समाजाला आरक्षण देण्याची राज्यकर्त्यांची मानसिकता दिसत नाही. मराठा आरक्षणाबाबतच्या बैठकांमध्ये गांभीर्य दिसत नाही. टंगळमंगळ करण्यासाठी बैठका घेतल्या जातात. आम्हाला मराठा आरक्षण तरी द्या, अन्यथा विष पिऊन मरू द्या, असा गर्भित इशारा मराठा आरक्षण चळवळीचे मुख्य प्रवर्तक खासदार उदयनराजे भोसले यांनी दिला होता. जो काही निकाल लावायचा तो ह्या टप्प्यातच लावायला पाहिजे. परत 6 महिने जाऊन चालणार नाही. मराठा समाजातल्या सगळ्या मुलांचं नुकसान व्हायला लागले आणि कुठलाही मराठा समाजातला माणूस ह्याच्या पुढे सहन करणार नाही. हा माझं सगळ्या या पुढाऱ्यांना, मग ते सत्तेतले असतील आणि सत्तेतले नसतील, हे याच्यावर लक्ष केंद्रित करायला पाहिजे. म्हणून 102चं अशोकरावजी चव्हाणांना सुद्धा मला सांगायचं आहे, तिकडचं तुम्ही करत जाऊ नका. जो विषय तुम्ही स्वतः त्याच्यात होता ज्यावेळी कायदा पारित झाला त्यावेळी, किंबहुना तो 102चं जी घटना दुरुस्ती झाली स्वतः तिथं होता, त्यावेळी तुम्ही का आवाज उठवला नाही? बाकीच्या राज्यातल्या खासदारांनी का उठवलं नाही? ज्यावेळी राज्यसभेत क्लिअर कट सिलेक्ट कमिटी नेमलेली आहे, सिलेक्ट कमिटी त्या ह्याच्यात 12 नंबर क्लिअर कट म्हणते की राज्याचा अधिकार काढून घेतला जात नाहीये. आणि तिथं राष्ट्रपतींचा सुद्धा विषय, ते जे क्लॉज नंबर 20 आहे त्यात सुद्धा क्लिअर कट लिहिलेलं मी सांगतो तुम्हाला. जे 342 आपण म्हणतो, सिमिलरली द प्रोव्हिजन इज प्रोव्हाइडेड फॉर इन द केस ऑफ कॉन्फरिंग ऑफ कॉन्स्टिट्यूशनल स्टेटस फॉर backward classes for inclusion in central list of socially and educational backward classes. Consultation with the governor thereby implies consultation with the state government. म्हणजे राष्ट्रपतींना सुद्धा जर काय अधिकार घ्यायचा असेल तो राज्यपालांना ते विचारतील, पण राज्यपाल सुद्धा केव्हा विचारत घेणार? जर काय स्टेट गव्हर्नमेंटने रेकमेंड केलं तर मग 14 महिने, मग तुम्हाला जर वाटत असेल की तिथं 102 दुरुस्तीचा अडथळा आहे, मग तुम्ही हे 14 महिन्यात तुम्ही का प्रपोजल दिलं नाही स्टेट गव्हर्नमेंटनी? म्हणून माझं तुझं भांडण्यापेक्षा निकाल लावा. राज्याने राज्याची बाजू घ्यायला पाहिजे. सेंट्रल गव्हर्नमेंटने आपलं शपथपत्र द्यायला पाहिजे की हा राज्याचा कायदा, राज्याला पूर्ण अधिकार आहे, राज्याचा अधिकार काढून घेतलेला नाही. धन्यवाद. आणि काय कोणाला प्रश्न विचारले तर आपण विचारू. ज्यावेळी MPSCची परीक्षा पुढे ढकलावी असे मराठा समाजाने त्यावेळी आव्हान केलं होतं आणि सरकारने सुद्धा त्याला होकार दिला. त्यावेळी कोरोनाची महामारी फार जोमाने पसरली होती, विषय फार सेन्सिटिव्ह होता त्यावेळी. पण याचा अर्थ असा नाही आहे की आता 8 महिने होऊन गेलेले आहेत. आज सरकारने स्पष्ट करायला पाहिलं होतं, जे मी काल म्हटलं की कोरोनाची महामारीचं तुम्ही सांगा, पण मुलांचं नुकसान होऊन चालत नाही. हे माझे वाक्य आज नाही आहेत, हे माझे वाक्य ज्यावेळी तुमचं हे चालू झालं होतं आंदोलन त्यावेळीची माझे वाक्य आहेत की मुलांचं नुकसान होऊन चालत नाही. त्यावेळीची परिस्थिती वेगळी होती, आत्ताची परिस्थिती वेगळी आहे. हे मी मान्य करतो की ACBCचा जो कायदा जो लागू होणार तो लागला नाही. पण मराठा समाजातल्या लोकांचा सुद्धा आग्रह हाच आहे, ज्यावेळी लागल त्यावेळी लागल, तो पण आम्हाला ओपनमध्ये आम्हाला तिथे MPSCची परीक्षा देऊ देत. आणि म्हणून माझी काल भूमिका स्पष्ट आहे की हे शिवाजी महाराज शाहू फुले आंबेडकरांचं राज्य आहे. इथल्या सगळ्या जाती जमातीतल्या लोकांचा तेवढाच अधिकार आहे. म्हणून 3 महिने तुम्ही परीक्षा पुढे ढकलली असेल तिथं पण ठीक आहे, त्याच्या पुढं तुम्ही मुलांचं नुकसान होऊन चालत नाही. कारण मुलं अनेक राज्यात अनेक अभ्यास करत असतं वर्षभर आणि तिकीट काढून येत असं शेवटच्या टप्प्यात तुम्ही सांगायचं की तुम्ही काय परीक्षा मी पुढं करतोय. आणि म्हणून मी काल माझं हे वाक्य आहे, मुख्यमंत्र्यांची प्रेस 8:30ला झाली सर, मी बोललोय संध्याकाळी 4:30ला आणि सांगितलं की मुख्यमंत्र्यांनी ताबडतोब एक कमिटी बोलवावी
आणि मुलांचं नुकसान होऊ नये त्याच्यावर निर्णय त्यांनी घ्यावा. आता वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची. पाहत रहा पुणे दर्पण न्यूज. ज्ञानभास्कर एज्युकेशन सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड, सदाशिवपेठ, पुणे. जेईई, सीईटी आणि नीट साठी विशेष मार्गदर्शन, 100% यशाची खात्री, उपयुक्त ऑनलाईन टेस्ट सिरीज, सोयीनुसार बॅचेस. संपर्क www.ज्ञानभास्कर.com आणि 9422319401 किंवा 9422063933 वर. ज्ञानभास्कर एज्युकेशन सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड, सदाशिवपेठ, पुणे. जेईई, सीईटी आणि नीट साठी विशेष मार्गदर्शन, 100% यशाची खात्री, उपयुक्त ऑनलाईन टेस्ट सिरीज, सोयीनुसार बॅचेस. संपर्क www.ज्ञानभास्कर.com आणि 9422319401 किंवा 9422063933 वर. पुण्यात सरसकट लसीकरणाला परवानगी द्यावी यासाठी आपण केंद्राकडे मागणी करणार असल्याचे पुणे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. ज्या ठिकाणी जास्त केसेस आहेत त्या सर्वच ठिकाणी लसीकरणासाठी हेच धोरण अवलंबावे अशी मागणी आपण खासदारांतर्फे करणार असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले आहेत. लोग मिल रहे हैं, इसीलिए ज़्यादा से ज़्यादा वैक्सीन पूना के लोगों को मिलने के लिए, या खाली पूना नहीं, पूरे देश में जहाँ जहाँ पॉजिटिव की संख्या बढ़ रही है वहाँ सभी जगह पूरे लोगों को वैक्सीन देना चाहिए, ऐसा हमारा कहना है. और उसके बारे में हमने सबने चर्चा की. मैंने मेंबर ऑफ पार्लियामेंट गिरीश बापट जी को भी कहा कि अभी आपका सेंट्रल का बजट पार्लियामेंट चालू है तो वहाँ भी आप ये मुद्दा उठाइए. हमने श्रीरंग बारनी जी को भी बताया. मेरे ख्याल से सुप्रिया शायद दिल्ली है. मैं अभी सुप्रिया को, वंदनाताई चौहान को और डॉक्टर कोल्हे को भी बताऊंगा कि ऐसा ऐसा इशू आप वहाँ पार्लियामेंट में उठाओ. ज्ञानभास्कर एज्युकेशन सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड, सदाशिवपेठ, पुणे. जेईई, सीईटी आणि नीट साठी विशेष मार्गदर्शन, 100% यशाची खात्री, उपयुक्त ऑनलाईन टेस्ट सिरीज, सोयीनुसार बॅचेस. संपर्क www.ज्ञानभास्कर.com आणि 9422319401 किंवा 9422063933 वर. सरकारची जत्रा आणि कारवाई 17 असा या सरकारचा कारभार सुरू आहे. 21 तारखेला जर परीक्षा झाली नाही तर मी या विद्यार्थ्यांसोबत वर्षा निवासस्थानाबाहेर उपोषणाला बसेन असा इशारा भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी दिला आहे. तसेच कोरोना काळात परीक्षा न झाल्यामुळे परीक्षार्थींसाठी 2 वर्षांची वयोमर्यादा वाढवण्यात यावी अशी देखील मागणी पडळकरांनी केली आहे. बघा, मुळामध्ये 2019ला हे सरकार विश्वासघातानं सत्तेमध्ये आलेलं आहे. या सरकारचा कॉमन मिनिमम प्रोग्राम, त्यापैकी विश्वासघात हा एक प्रोग्राम आहे. या राज्यातल्या जनतेशी हे सरकार दर दिवशी नवीन विश्वासघात करत आहे. कधी मराठा समाजाच्या आरक्षणाच्या बाबतीत करत आहे, कधी धनगर समाजांना निधी देण्याच्या बाबतीमध्ये करत आहे, कधी शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये प्रोत्साहन अनुदान देतो म्हणून परत विश्वासघात करताय, कधी लाईट बिलाच्या संदर्भामध्ये माफी करतो म्हणताय, परत घुमजाव करताय, अशा पद्धतीचा विश्वासघात करताय. आणि या विद्यार्थ्यांच्या बाबतीमध्ये सलग 5 वेळा परीक्षा पुढे ढकलून विद्यार्थ्यांचा विश्वासघात केलेला आहे. हे विद्यार्थी कोण आहेत? या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची मुलं, 18 पगड जातीतली गोरगरिबांची मुलं आहेत, ज्यांची आई दुसऱ्याच्या रानामध्ये खुरपायला जाते. तिथून जो रोजगार मिळतो तो रोजगारातनं मिळणारा पैसा या मुलांच्या शिक्षणासाठी, मेससाठी, खोलीसाठी किंवा क्लासची फी असेल त्याच्यासाठी दिला जातो. तरीसुद्धा या विद्यार्थ्यांच्या भावनेशी हे सरकार खेळतं आहे. काल काय झालं? काल जेव्हा या सरकारनं निर्णय परीक्षेचा बदलला तेव्हा आम्ही विद्यार्थ्यांच्या सोबत रस्त्यावरती बसलो. मी काय पाकिस्तानातून आलोय का? अफगाणिस्तानातून आलोय का? मी काय लादेन होतो का? रस्त्यावरती आम्ही बसल्याच्या नंतर तिथं 1500 पोलीस येतात. माझ्याबरोबर जे MPSCचे विद्यार्थी होते ते काय लादेन समर्थक होते का? की ज्यांना पोलिसांनी लाठीचार्ज केला, की ज्यांना पोलीस तिथं थांबू देत नव्हते. आणि आमची मागणी काय होती की 14 तारखेला तुम्ही परीक्षा घ्या.
म्हणजे हे सरकार कुठल्याही बाबतीमध्ये या विषयामध्ये गंभीर नाही आहे. महाराष्ट्र सरकारमधले मंत्री, राष्ट्रवादी काँग्रेस असेल, काँग्रेसमधली लोक बोलतात की हे परीक्षा पुढं ढकलायला नाही पाहिजे. त्यांची स्टेटमेंट आहेत. काँग्रेसमधले एक नेते मंत्री म्हणतात की मला विश्वासात घेतलेलं नाही आहे. अरे महाराष्ट्र सरकार म्हणजे काय चाललं हे तुमचं? महाराष्ट्र सरकारची जत्रा आणि कारभारी सत्रा अशी परिस्थिती झाल्या का? एक हाती तुमचा अंमल यामध्ये नाही का? आणि म्हणून मला एवढंच म्हणायचं आहे की सरकारनं जी काल भूमिका घेतली की बाबांनो आमच्या अडचणी आहेत, आम्ही कर्मचाऱ्यांच्या टेस्ट घेतल्या नाहीत, आमच्या कुठल्या अजून सुविधा तयार नाहीत, म्हणजे हे सरकार गाफील होतं. सगळ्या राज्यातल्या लोकांना कळालं. मी सरकारची अडचण समजू शकतो, परंतु 21 तारखेला परीक्षा व्हायलाच पाहिजे. 21 तारखेला परीक्षा जर तुम्ही नाही घेतली तर वर्षाच्या समोर मी उपोषण करेल, तिथं विद्यार्थ्यांना घेऊन रस्त्यावरती बसेन. महाराष्ट्र सरकारच्या माननीय मुख्यमंत्री महोदयांना माझी विनंती आहे की या 7 दिवसामध्ये जी मुलं आता सेंटरवरती येऊन थांबलेले आहेत, 14 तारखेला परीक्षा होणार म्हणून जी मुलं सेंटरवरती येऊन थांबलेली आहेत त्या मुलांना तुम्ही 7 दिवसाचा भत्ता 20,000 रुपये प्रत्येकी द्या, की जे गरजू मुलं आहेत, ज्यांच्याकडे परिस्थिती नाही, जे शहरामध्ये येऊन राहू शकत नाहीत, भाडं भरायची त्यांची परिस्थिती नाही आहे, खायचं त्यांचं वांदा आहे, अशा लोकांना तुम्ही पैसे द्या. आणि कोरोनाच्या काळामध्ये जेवढं तुम्ही पुढं परीक्षा वाढवल्या त्याच्यासाठी 2 वर्ष या वयोमर्यादेमध्ये तुम्ही पुढं वाढवून द्या. त्याच्याबद्दल माननीय मुख्यमंत्री महोदय काय बोललेले नाहीत, त्यांनी त्याबद्दल काही घोषणा केलेली नाही. म्हणून मी सरकारनं 21 तारखेला ही परीक्षा जर तुम्ही पुढं ढकलल्या तर सरकारची अडचण आम्ही समजू शकतो. 21 तारखेला परीक्षा झाल्या पाहिजेत आणि त्याच्या बाबतीच्या काही सूचना आहेत त्या विद्यार्थ्यांना तुम्ही 1-2 दिवसामध्ये द्यायला पाहिजे. विद्यार्थ्यांची काही तुमचं बोलणं झालंय का? विद्यार्थ्यांची काय भूमिका आहे या सगळ्या संदर्भात? नाही, विद्यार्थ्यांशी मी बोललो. विद्यार्थ्यांच्याही हे सगळं लक्षात आलेलं आहे की या सरकारचा सगळा सावळा गोंधळ चालू आहे, यांचं कुठलंही नियोजन नाही आहे आणि त्यामुळं आता 21 तारखेला ही परीक्षा कसल्याही परिस्थितीत झाली पाहिजे. जर 21 तारखेच्या पुढं ढकलण्याचा परत जर प्रयत्न केला तर आम्ही आणखी तीव्र स्वरूपाचं आंदोलन करू. नाही, आरोग्य भरती जेव्हा झाली तेव्हा या सरकारनं खूप मोठा घोटाळा केलेला आहे. अनेक सेंटरवरती प्रश्नपत्रिका पोचल्या नव्हत्या. तुम्ही परीक्षा घेताय आणि त्या सेंटरवरती माननीय आरोग्यमंत्र्यांनी सभागृहामध्ये कबुली दिली की काही सेंटरवरती प्रश्नपत्रिका पोचल्या नव्हत्या. त्या सेंटरवरची मुलं दुसऱ्या सेंटरवरती घेतली, म्हणजे तिथं जिथं 1000 कॅपॅसिटी होती तिथं 2000 झाली. म्हणजे सरकार ढिसाळपणे काम करत आहे. MPSCच्या बाबतीमध्ये त्यांनी ॲक्युरेट नियोजन करावं अशी आमची मागणी आहे. नाही, माननीय मुख्यमंत्री महोदयांनी निर्णयच घेतला नव्हता. कालच घ्यायला पाहिजे होता ना. रात्री तुम्ही का निर्णय घेतला नाही? कुणाची वाट बघत होता? माननीय मुख्यमंत्र्यांच्या वरती कोण दबाव टाकताय का? सरकारमधले मंत्री त्यांना प्रेशरमध्ये घेत आहेत का? राज्याचे तुम्ही सर्वा असताना तुम्ही रात्री लाईव्हवरती आल्यानंतर ही तारीख डिक्लेअर करायला तुम्हाला रात्री काय अडचण होती? तुम्ही तारीखच डिक्लेअर केली नाही आणि मग आम्ही भूमिका काय घेणार? म्हणून मी विद्यार्थ्यांच्या बाजूने तिथं रस्त्यावरती ठाम बसलो. पण गोपीचंदजी का होतंय असं? मागं एक्झाम झालेले आहेत मुलांच्या, त्यांना फक्त नियुक्तीपत्र द्यायचं आहे. 420 अधिकारी आहेत, का नाही नियुक्तीपत्र दिलं? एका बाजूला तुम्ही त्यांच्या सगळ्या एक्झाम झालेल्या आहेत, त्यांना फक्त नियुक्तीपत्र द्यायचं आहे, तुम्ही त्यांना नियुक्तीपत्र देत नाही, त्यांच्यासाठी त्यांचं वय थांबत नाही. अनेक मुलींची लग्न व्हायची आहेत, ती वाट बघताय नियुक्तीची, आणि दुसऱ्या बाजूला नियुक्ती द्यायला लागते म्हणून तुम्ही परीक्षाच घेत नाही. म्हणजे तुम्ही दोन्ही बाजूनं दुतोंडीपणे सरकार वागतंय. ज्ञानभास्कर एज्युकेशन सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड, सदाशिवपेठ, पुणे. JEE, CET आणि नीट साठी विशेष मार्गदर्शन, 100% यशाची खात्री, उपयुक्त ऑनलाईन टेस्ट सिरीज, सोयीनुसार बॅचेस. संपर्क www.ज्ञानभास्कर.com आणि 9422319401 किंवा 9422033933 वर. MPSC ही स्वायत्त संस्था आहे, त्यामुळे MPSC परीक्षेत राजकारण आणण्याची गरज नाही असं म्हणत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विरोधकांना ठणकावलं आहे. तर एकीकडे MPSC हे प्रकरण हाताळण्यात कमी पडलं असल्याचं स्पष्ट मत त्यांनी मांडलं आहे. कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी उपमुख्यमंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी आज कोरोना आढावा बैठक घेतली. त्यानंतर ते प्रसार माध्यमांशी बोलत होते. तेव्हा MPSC परीक्षांच्या तारखा पुढे ढकलण्यात आल्यामुळे जो गोंधळ निर्माण झाला होता यावरही त्यांनी भाष्य केलं. तसंच या प्रकरणात राजकारण करण्यात आलं असल्याची टीकाही त्यांनी केली. MPSCच्या मुलांना पाठिंबा आहे, पण सरकार काहीतरी वेगळं करतंय असं भासवण्याचा प्रयत्न केला आहे. विद्यार्थ्यांच्या बाबतीत असं वातावरण तयार करणं बरोबर नाही. आजच MPSCने नवीन तारखा जाहीर केल्या आहेत असं अजित पवार म्हणाले आहेत. तर MPSC
हे प्रकरण हाताळायला कमी पडले असल्याचंही आपलं स्पष्ट मत असल्याचं त्यांनी म्हटलंय. खरं तर याच्यामध्ये राजकारण आणायचं काही कारण नाही. MPSCच्या परीक्षा MPSC ही स्वायत्त संस्था आहे, हे आपल्यालाही सगळ्यांना माहिती आहे. आणि त्याच्यामध्ये काहींनी त्याच्यात राजकारण तापवण्याचा प्रयत्न केला. आमचा MPSCच्या मुलांना पाठिंबा आहे, परंतु सरकार काहीतरी वेगळं करतंय असं भासवण्याचा प्रयत्न काल झाला. त्या संदर्भामध्ये मी दुपारीच मुख्यमंत्र्यांशी बोललो. मुख्यमंत्री म्हणाले की स्वतः याच्यामध्ये लक्ष घातलेलं आहे. त्यांनी पण वेगवेगळ्या ठिकाणचे रिपोर्ट घेतले आणि त्यांनी MPSCला सांगून त्यामध्ये हे असं वातावरण विद्यार्थ्यांच्या बाबतीमध्ये खराब करणं बरोबर नाही. त्यांनी पण अनेक दिवस त्यांनी अभ्यास केलेला आहे. काहींचे वय त्याच्यातनं निघून जातात आणि ते पण असे अस्वस्थ झालेले होते मुलं. त्याकरता आजच MPSCनी त्या संदर्भातल्या त्यांच्या तिन्ही परीक्षा कोणत्या कोणत्या तारखेला घेणार हे जाहीर केलेलं आहे. त्याचं पत्रक पण माझ्या हातामध्ये आहे. त्यांनी 10 मार्च रोजी पत्राद्वारे प्राप्त सूचनेनुसार आता पुढे ढकलण्यात आली होती, परंतु प्रस्तुत परीक्षा आता 21 मार्च रविवारी त्या ठिकाणी घेण्यात येणार आहे. आणि शनिवारची 27 मार्च 2021ची महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा पूर्व परीक्षा 2020 आणि रविवार 11 एप्रिल रोजी महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब संयुक्त परीक्षा 2020 या 2 परीक्षा नियोजित दिनांकास घेतल्या जातील. त्यामध्ये कोणताही बदल केला जाणार नाही. हे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे सहसचिव परीक्षा पूर्व त्यांनी अशा प्रकारचं प्रसिद्धीपत्रक आज काढलेलं आहे. जो काही आता दिलेला आहे, स्वतः राज्याच्या प्रमुखांनी सांगितलं अभ्यास चालू ठेवा, सांगितलं ना. त्या संदर्भामध्ये निश्चितपणे मार्ग काढला जाईल हा एक विश्वास दिला. त्याच्यामध्ये कारण नसताना रस्त्यावर कुणी येऊ नका असं आव्हान केलं आणि आज सकाळी पत्रक MPSCने काढले. मी आता MPSCचा अजून अध्यक्ष झालेलो नाहीये. की या संदर्भामध्ये MPSCनं हे सगळं करत असताना व्यवस्थितपणे प्रकरण हाताळायला पाहिजे होतं. MPSC हे प्रकरण हाताळायला कुठेतरी कमी पडलेली आहे, हे माझं स्पष्ट वैयक्तिक मत आहे. ते व्हायला नको होतं. झालं ते दुर्दैवी घटना म्हणली पाहिजे. कुठल्याही विद्यार्थ्यांना अशा पद्धतीनं रस्त्यावर उतरण्याची पाळी येता कामा नये, याबद्दल सगळ्यांनीच काळजी घेतली पाहिजे. ज्ञानभास्कर एज्युकेशन सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड, सदाशिवपेठ, पुणे. JEE, CET आणि नीटसाठी विशेष मार्गदर्शन, 100% यशाची खात्री, उपयुक्त ऑनलाईन टेस्ट सिरीज, सोयीनुसार बॅचेस. संपर्क www.ज्ञानभास्कर.com आणि 9422319401 किंवा 9422036933 वर. नात्यांमध्ये कधी कधी खटका उडतो, कधी दुःख वाट्याला येतं, पण नात्यांमधला आनंद कायम टिकवून ठेवण्यासाठी स्वतःहून पुढाकार घेऊन हेवेदावे बाजूला ठेवून नाती जपावी लागतात. आणि मुख्य म्हणजे नात्यात संवाद असावा लागतो, असा सुंदर संदेश देणारा नवा कोरा मराठी सिनेमा अवांछित येत्या 19 मार्चला झी प्लेक्सवर तुमच्या भेटीला येतोय. निर्माता प्रीतम चौधरी, सहयोगी निर्माते विकी शर्मा यांच्या फॅटफिश एंटरटेनमेंट प्रस्तुत आणि शुभ बासू नाग दिग्दर्शित अवांछित सिनेमाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे. या सिनेमाची कथा वडील मुलाच्या नात्यावर आधारित आहे. दोघांचे भिन्न स्वभाव, एकमेकांविरोधी मतं असणाऱ्या वडील मुलाची भूमिका अभिनेते किशोर कदम आणि अभय महाजन यांनी साकारली आहे. त्यांच्या सोबतीला मृणाल कुलकर्णी, मृण्मयी गोडबोले, ज्येष्ठ अभिनेते डॉक्टर मोहन आगाशे, सुहास जोशी, योगेश सोमन आणि राजेश शिंदे हे देखील या सिनेमाचा भाग आहेत. सिनेमाला अनुपम रॉय यांचे संगीत लाभले असून गाण्याचे बोल ओमकार कुलकर्णी यांनी लिहिले आहेत. सिनेमा जरी मराठी असला तरी सिनेमातील लोकेशन्स पश्चिम बंगाल, कलकत्ता येथील आहेत. या सिनेमाच्या निमित्ताने कलकत्त्यातील राहणीमान, संस्कृती मराठी सिनेमात पाहायला मिळणार आहेत. पण त्याचबरोबर या नवीन आशय असलेल्या सिनेमात बंगाली कलाकार बरुण चंदा, आसिम दास, दिलीप दवे, अरुण गुहा, ठाकूरता, राणा बासू ठाकूर यांचा अभिनय पाहण्याची संधी मिळणार आहे. अनोखी कथा, उत्कृष्ट कलाकारांचा अभिनय, अप्रतिम दिग्दर्शन, संगीत आणि थेट मनाला भिडतील असे संवाद घेऊन अवांछित हा सिनेमा 19 मार्चला झी प्लेक्सच्या माध्यमातून सर्वांच्या भेटीला येणार आहे. पुन्हा एक नजर हेडलाईन्सवर.
पुण्यातील निर्बंधांबाबत विभागीय आयुक्त सौरव राव यांनी दिली माहिती. कोरोनाबाबतचे नियम न पाळणाऱ्यांवर कठोर कारवाईचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले आदेश. ठाकरे सरकार एक नंबरचं लबाड सरकार, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची ठाकरे सरकारवर टीका. आणि सरकारनं तुझं माझं करण्यापेक्षा मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवावा, खासदार छत्रपती संभाजीराजे यांची मागणी. याचबरोबर आजचं बातमीपत्र संपलं. पाहत रहा पुणे दर्पण न्यूज.